Welcome back to In Goa News. The vibrant Chikal-Kalo Festival 2025 was inaugurated with great enthusiasm and traditional fervor, drawing participants from across the region. Celebrated with Madi games, devotional chants and community spirit, the age-old festival once again reflected Goa's rich cultural heritage and unity in celebration. संधीच्या शुभारंभ प्रसंगी आज गोवा पर्यटन खाते चिखलकालेच्या निमित्त उत्सवाप्रीत्यर्थ आजचा सुरेख अनोखा कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान आहात. ह्याच आमच्या देवकी कृष्ण देवस्थानाचे अध्यक्ष आदरणीय धारवाडकर साहेब, त्याचप्रमाणे सचिव श्री तांबाजी, त्याचप्रमाणे या मार्शल नगरीचे आणि अर्थात आमच्या अंत्रुज महालातले एक उत्कृष्ट कलाकार आदरणीय नाविलकरजी, ज्यांच्या सहकार्याने आजचा हा संपूर्ण महोत्सव आणि खास करून गोवा सरकारच्या वतीनं ज्या संचालनालयानं ही जबाबदारी घेतलेली आहे त्या खात्याचे संचालक श्री केदारजी नाईक, त्याचप्रमाणे गोवा पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापन संचालक श्री कुलदीप आरोळकरजी, आजच्या ज्यांच्यामुळे आज इथं अलोट गर्दी जमलेली आहे ते आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण आदरणीय पंडित बलवल्लीजी, त्याचप्रमाणे या सभागृहात उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कानसेन तानसेन यांनी या सुंदर रंगमंचावरून आपल्या आवाजाची झलक तुमच्यापर्यंत पोहोचलेले ते कलाकार श्रीमान ऋषिकेश साने आणि मुग्धा गावकर, त्याचप्रमाणे त्याचे साथी कलाकार, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आणि या मतदारसंघाचे आमदार या नात्यानं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक या माझ्या मार्शलच्या नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मार्शलचा चिखलखाना हा एक अनोखा गेली कित्येक वर्ष परंपरा
परंपरेने नटलेला आणि संपूर्ण गोव्यामध्येच नव्हे तर भारतात सुद्धा नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आणि मागच्या 3 वर्षात ज्या अर्थाने हा चिखलकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आणि त्याचं कौतुक जर झालं तर या चिखलकाल्याचं कौतुक झालं. आणि मला सार्थ अभिमान आहे की हा चिखलकाला माझ्या मतदारसंघामध्ये गेली कित्येक शेकडो वर्षांची परंपरा त्याच पूर्वजांनी काय बरं रहस्य असेल की या चिखलकाल्याला हा एक प्रश्न अजूनही उद्भवतो किंवा सहज प्रश्न आज प्रत्येक पर्यटकांना पडला जातो. आणि म्हणूनच आपलं नातं खास करून शेतकरी कष्टकरी वर्गाचं नातं हे सदैव त्या चिखलाशी असतं. आणि चिखल म्हणजे मला वाटतं जे अत्तर जे असतं जो परफ्यूम जो असतो आणि पहिल्यांदाच त्यावेळेला पाऊस गरजतो बरसतो आणि जो मातीचा वास जो असतोय ना तो मातीचा वास अत्यंत महत्वाचा आणि जीवनामध्ये सुद्धा मातीचा सुगंध जो आहे दरवळ तो आहे तो सुद्धा आपल्याला भरपूर काही सांगतो आहोत. आणि म्हणूनच या चिखलकाल्याच्या निमित्ताने संपूर्ण माझा मार्शलचं नाव जगभर प्रसिद्ध आहे. पण हे प्रसिद्ध करण्यासाठी ज्यांनी लहान थोरांनी किंवा आमच्या पूर्वजांनी आज हा महोत्सव किंवा हा उत्सव किंवा चिखलकाला एका भक्त मार्गाने आज ह्याच देवकी कृष्णाच्या पटांगणात देवकी कृष्ण आणि ह्या विठ्ठल रखुमाईचं जिथं जिथं वारी होतात तिथं तिथे पायवारीला या देवकी कृष्णाच्या मंदिरापासून बऱ्याचशा वारी आहेत. कोण चालतात वारी केला कोण पायी चालतात हा एक प्रश्नचिन्ह किंवा त्याच्यावर आपण जर विचार जर केला तर संपूर्ण शेतकरी वर्ग ज्याला या समाजाची किंवा निसर्गाची राखण करण्यासाठी तात्परतेने जो वर्ग जो वावरतो तो या वारीमध्ये सहभागी होत असतो. आणि मला वाटतं या आषाढी एकादशीच्या एक 15-20 दिवसापूर्वी ज्या विठ्ठलाचा गजर ज्या पांडुरंगाचा गजर आम्ही सातत्याने प्रत्येक मंदिरात प्रत्येक देवळात आपण करत असतो आपल्या घरात आपण करत असतो त्यावेळी तो प्रसंग तो पांडुरंग तो विठ्ठल रखुमाई आमच्या दर्शनास सहज आणि सातत्याने भेट देतो.